नमस्कार. त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हीलिंग अकॅडमीच्या फॅमिलीमध्ये मी माधुरी तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. मी टॅरो कार्ड रीडर, ॲस्ट्रोलॉजर आणि न्यूमरोलॉजिस्ट आहे. आजचा विषय सगळ्यांना माहिती आहे, श्रावण. बरोबर आहे? सगळ्यांचा प्रिय विषय असेल श्रावण. सगळ्यांचे सण वार सगळे सुरू होतात. काहीतरी कारण असतं आपल्याला पूजा पाठ करायचं. जेवढं आपण पूजा पाठ करतो, जे आपण देवी देवतांना आपण मानतो, त्यांचं एखादं मंत्र, एखादं पाठ, एखादी आरती, हे सगळं म्हटल्यावरती काय होतं, आपल्या घरातलं वातावरण शुद्ध होतं. आपला ओरा सुद्धा चांगला बनतो. बरोबर? एखाद दिवशी पूजा नाही केलं तर मन कसं अप्रसन्न राहतं. अरे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ज्यांना सवय आहे त्यांचं, ज्यांना नसेल त्यांना नसेल वाटत. पण ज्यांना सवय आहे, दिवा नाही लावला, पूजा नाही केली घरात, तर मन असं खाली-खाली काहीतरी असं वाटतं. बरोबर आहे? तसं श्रावण महिना हा खूप इम्पोर्टंट मानला जातो. बरोबर आहे? तर श्रावण सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. सगळ्यांना माहिती आहे देवादिदेव महादेव यांची आपण उपासना करत असतो. बरोबर असतो. या दिवसांमध्ये केलेल्या उपासना काय होतात? खूप जास्ती फळ देतात. का बरं? तर या श्रावण महिन्यामध्ये कॉस्मिक एनर्जी ऑलरेडी हाय असते. युनिव्हर्सच्या एनर्जीज आहेत त्या काय असतात? खूप हाय असतात. कोणाला माहिती आपण श्रावण का साजरा करतो? आपण श्रावणातच शंकराची पूजा का करतो? आपण श्रावण महिन्यातच महादेवांची पूजा का करतो? बाकीच्या दिवशी पण करतो म्हणा. हा मॅडम, ऍक्च्युली असं मानतात की तेव्हा महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवरती वास करत असतात असं, म्हणून आपण सेलिब्रेट करतो. म्हणजे जे मला माहिती ते. ओके, ओके. ठीक. ओके, ओके. तर श्रावण महिना आपण का साजरा करतो किंवा आपण सोमवारच का? बरोबर आहे? भरपूर दिवस असतात. आठवड्याचे आपले 7 दिवस आहेत ना. तर भगवान शंकरांचा सोमवारच का प्रिय आहे? तर आपण श्रावण का साजरा करतो? तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी स्टोरी शॉर्टमध्ये सांगेन, खूप मोठी नाही, की माता पार्वतीने शंकर भगवान मिळवण्यासाठी पूजा, व्रत, तप केलं होतं. हे सगळ्यांना तर माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे, की त्यांनी खूप उपासना केली होती किंवा खूप व्रत केले होते किंवा तप पण केला होता. बरोबर आहे? जंगलामध्ये जाऊन. तर तो जो पिरियड होता, तो पिरियड सुद्धा होता श्रावण महिन्याचा. समुद्र मंथन झालं, त्या पिरियडमध्ये तो जो काळ होता, तो सुद्धा श्रावण महिन्याचाच होता. जेव्हा समुद्र मंथन झालं, त्या पिरियडमध्ये जे विष निघालं समुद्र मंथनांमधनं, ते विष भगवान शंकरांनी प्यायलं.